MK's एनिथिंग अँड एव्हरीथिंग. नमस्कार मित्रांनो, हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. आज आपण भेट देऊया स्वयंभू देवस्थान, जागृत देवस्थान, कोलबा स्वामींचा विठोबा आणि विदर्भाचे पंढरपूर असे विठोबा रखुमाई मंदिर, धापेवाडा, विदर्भ, महाराष्ट्र. विठोबा रखुमाई महाराष्ट्राचे अतिशय लाडके व प्रिय दैवत. धापेवाडा मंदिर हे चंद्रभागेच्या तीरावर बसलेले काया पाषाणच्या अति सुंदर व मोहक मूर्तींचे, स्वयंभू मूर्तींचे विदर्भाचे पंढरपूर, 17व्या शतकातील आणि जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. धापेवाडा हे कलमेश्वर तालुक्यातील एक छोटेसे खेडेगाव असून कलमेश्वर पासून फक्त 8 ते 10 किलोमीटर वर आहे. नागपूर पासून अंदाजे 32 किलोमीटर वर तर जवळचे रेल्वे स्थानक कलमेश्वर किंवा नागपूर आहे. आणि हो, अजून एक, सध्याचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांचे पण हे जन्मस्थान आहे. प्राचीन मंदिर भिंतींवरच्या चित्रांसाठी विशेष उल्लेखनीय होते, पण ह्याची व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे आता चांगल्या स्थितीत नाही. मंदिराच्या परिसरातच श्री हनुमान, श्री पुंडलिक, श्री शिव, श्री दत्त यांची देवालये पण आहे. विठ्ठलाची स्थापना केलेली मूर्ती चंद्रभागेच्या काठावरील एका विहिरीत सापडली आणि नंतर मंदिरात स्थापना करण्यात आली. मंदिर राजा बाजीराव भोसलेचे दिवाण उमाजी आबा यांनी बांधलेले आहे. धापेवाडा चंद्रभागा नदीच्या शांत काठावर आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे. या ठिकाणाला विदर्भातील पंढरपूर असे प्रेमाने संबोधले जाते. वर्षभर अनेक पर्यटक दर्शनासाठी व पर्यटनासाठी भेट देतात. सर्व भक्तांचा असा विश्वास आहे की विठुमाऊलीचे येथील दर्शन ही एक प्रकारची आंतरिक शुद्धी आहे, जी मन, शरीर आणि आत्मा यांना एकत्र करीते आणि यामुळे मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्व पैलूंचा विकास होतो, जीवनाचा खरा उद्देश समजण्यास मदत होते. आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी धापेवाडा इथे मोठ्या संख्येने भक्त जमून सर्वजण भगवान विठ्ठल आणि रुक्मिणीसमोर नतमस्तक होतात. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात अत्यंत महत्त्व आहे. चंद्रभागेचा तीर भाविकांनी फुलून गेलेला असतो. धापेवाडा ही प्रति पंढरी किंवा विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धापेवाडा हे सुमारे 350 ते 400 वर्ष जुने विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. येथे विठुरायाची 1741 साली प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. ज्या भक्तांना आषाढीवारीला पंढरीत जायला शक्य होत नाही ते इथे दर्शनासाठी येतात. इथे पण आषाढी एकादशीला वार्षिक उत्सव, जत्रा असते आणि लाखोंच्या संख्येने भक्तजन विठोबा रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराची देखील एक आख्यायिका आहे. प्राचीन काळी इथे श्री कोलबा स्वामी नावांचे खूप मोठे संत होते. ते विठोबा रखुमाईचे परमभक्त होते आणि चुकता दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करीत. पण वयोमानामुळे दिवसेंदिवस ते थक चालले होते आणि ह्या नियमाचे पालन करणे कठीण होत होते. त्यामुळे त्यांना असे वाटू लागले की आता आपण विठोबांच्या दर्शनाला मुकणार, आषाढी एकादशीची वारी नाही करी शकणार. विठोबांना कोलबा स्वामीची अस्वस्थता, तडफड, अगतिकता जाणवली. विठोबाच ते भक्तांचे सगळे संकटे दूर करणारे, भक्तांचे कामे करणारे. त्यांनी श्री सद्गुरू कोलबा स्वामींना स्वप्नात दृष्टांत दिला आणि सांगितले की शेजारून वाहणाऱ्या चंद्रभागा नदीजवळील विहिरीत विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती सापडतील, त्यांची धापेवाडा इथे मंदिरात स्थापना कर आणि आता तू पंढरपूरला याव्याची गरज नाही. मीच धापेवाडा इथे दरवर्षी तुला दर्शन देण्यास येईल. स्वप्नाप्रमाणे विहिरीत स्वयंभू मूर्ती आढळल्या. त्यानंतर मंदिरात या स्वयंभू मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती. मात्र कालांतराने ती विहीर गुप्त झाली होती आणि त्यावेळेपासून ह्याला विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखले जाते. वेलकम टू माय चॅनल MK's एनिथिंग अँड एव्हरीथिंग. फर्स्ट टाइम विजिटिंग चॅनल, please subscribe, like the video, click bell icon. या मंदिराची परिसरातच श्री हनुमान, श्री पुंडलिक, श्री शिवशंकर, श्री दत्त यांची देवालये पण आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी ह्या सर्व देवांच्या दर्शनाचे पुण्य मिळते.
विठोबा रखुमाईचे परमभक्त कोलबा स्वामी यांच्यामुळे हे स्वयंभू मंदिर इथे झाले आणि विठोबा रखुमाई दरवर्षी इथे येतात। स्वामींच्या समाधीनंतर त्यांच्या भक्तांनी त्यांचे मंदिर इथे बांधले। इथे येणारे सर्व भक्तगण ह्या मंदिराला आवर्जून भेट देऊन स्वामींच्या आशीर्वादाचा लाभ घेतात। धापेवाड्यात अजून एक महत्त्वाचे व प्रख्यात मंदिर म्हणजे श्री रामप्रभू निर्मित चैतन्येश्वर शिव मंदिर। या मंदिरात पण सर्व भक्तजण नक्की दर्शनाला येतात। धापेवाड्यापासून खूप जवळ म्हणजे फक्त अंदाजे 5 किलोमीटर अंतरावर आहे प्राचीन, प्रसिद्ध व अतिसुंदर असे अदासाचे श्री शमी विघ्नेश वक्रतुंड गणेश मंदिर। अतिशय जागृत असून विदर्भातील अष्टविनायक मधील एक महत्त्वाचे मंदिर आहे। अधिक माहितीसाठी कृपया पहा माझ्या चॅनल वरील व्हिडिओ विदर्भातील अष्टविनायक YouTube लिंक स्क्रीन वर आहे।